नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी. पाककलाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण लच्छेदार पोळीचा खमंग लुसलुशीत आणि चवदार असा मलिदा बनवलेला आहे. हे बघा, असा सुटा पण ठेवू शकता तुम्ही, अथवा मग या पद्धतीने लाडू पण बांधू शकता आणि गुळाचा पण वापर करू शकता, पिठी साखर पण वापरू शकता. चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूयात. कणकीचा उंडा घेतलाय. आपण पोळीसाठी जशी कणिक मळतो त्या पद्धतीनेच कणिक मळून घ्यायची आणि असा उंडा घ्यायचा आहे. मलिदा म्हणले की आपण तयार पोळ्या घेतो आणि त्याच्यापासून मलिदा बनवतो, पण त्यापेक्षा तुम्ही जर या पद्धतीनं मलिदा बनवला ना तर खूप छान, अतिशय कुरकुरीत, खुसखुशीत आणि खमंग असा लागतो. हे बघा, आपण पोळी लाटून घ्यायची. मोठी पोळी लाटून घेतली. आता यावरती काय करायचं, साजूक तूप, सगळीकडे पसरून घ्या. याच्यावरती गव्हाचं पीठ, या पद्धतीने जर तुम्ही मलिदा केला तर जवळजवळ 2 दिवस तरी छान राहतो. आता नीट बघा, अशी घडे घालायची आपल्याला. असं दिसतं हे. आता याला आपल्याला थोडंसं लांब करून घ्यायचे. आता असं गोल करून घ्या. तोंड बंद करून घ्यायचा. वरतून थोडंसं तुपाचा हात लावा आणि बाजूला ठेवून द्या. आता दुसरं पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. मस्त लच्छेदार पोळी होती आपली. पोळी लाटून घेतली. तूप सोडा. लहान मुलांना डब्यात द्यायचं असेल, एकतर ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची आवडती आहे. मलिदा घरात कुणाला आवडत नाही असं नाहीच. तेल लावण्याच्या ऐवजी तुम्ही तूप लावा, म्हणजे त्या निमित्ताने पोटामध्ये थोडंसं तूप जातं. आता वरतून पिठी, गव्हाचं पीठ वापरलं तरी चालतं, तांदळाची पिठी वापरलं तरी चालती. असं करायचे राऊंड. आता आपल्याला याला गोल करून घ्यायचे आणि याला पण तुपाचा हात लावायचा आहे. तेलाचा वापरच नाही केलेला आपण. आता आपण हे बाजूला जे करून ठेवलेला होता पहिला, ते आपण लाटून घेऊ. तवा गरम करायला ठेवा.
अशी पोळी लाटून घ्या। तयार पोळी तव्यावर थोडीशी जाड करायची, गॅस फुल करायचा, तूप सोडा मस्त, मध्ये पण तूपच लावलेलं आहे आपण, वरतून पण तूपच लावायचे। छान खमंग भाजून घ्यायचा। आता दुसऱ्या साईडनं पण आपण तूप लावून घेणार आहोत। काढून घेऊ आपण। दुसरा पण असाच भाजून घ्यायचा आहे। काढून घेतली पोळी, ही बघा अशी लच्छेदार होते, मस्त कुरकुरीत। आता ही आपल्याला कुस्करून घ्यायची आहे, थोडीशी गरम आहे, हाताला चटका बसणार आहे। या ताटामध्ये आपण ही पोळी कुस्करून घेऊ। खमंग वास येतोय छान पोळीचा, गरम गरमच। छान बारीक करून घ्यायचे, छान बारीक कुस्करलेला आहे। आता यामध्ये आपल्याला पिठी साखर, तुम्ही पिठी साखर घ्या किंवा मग गुळ आवडत असेल गुळ घेतला तरी चालतो। आज सकाळी हे डब्यामध्ये नेण्यासाठी पण छान आहे, प्रवासात नेण्यासाठी पण छान आहे। आजच माझ्या मुलाची कॉलेजची टूर गेली छोटीशी, त्यांनी माझ्याकडून या पद्धतीचेच लाडू करून घेतले, त्याला अतिशय आवडतात। त्याला पिठी साखर टाकलेले आवडतात आणि माझ्या मिस्टरांना गुळ टाकलेले आवडतात, दोन्ही पण छान लागतात। हवी तितकी साखर टाका, तूप टाका, एकत्र करून घेऊ छान। छान बारीक झाले। आता असं तुम्ही सुट्टा पण देऊ शकता किंवा मग लाडू बांधून पण देऊ शकता त्याचे। या पद्धतीने लाडू बांधून घ्या किंवा मग असा सुट्टा दिला तरी चालतो। ही बघा आपली ऑल टाइम फेवरेट मलिदा रेसिपी तयार आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। धन्यवाद।